नमस्कार मित्रांनो. सिंह राशीचा खरं तर स्वभाव हा स्वतंत्र प्रिय आहे. कुणाचीही मदत न करता स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणार आहे. आणि एखादं काम करायचं झालं तर खूप विचारपूर्वक करून ते काम तडीस नेणं हे सिंह राशीला अतिशय उत्तम प्रकारे जमतं. लीड बाय एक्झाम्पल म्हणजे एखादं काम करायचं असेल ते आधी स्वतः करून दाखवायचं आणि त्यानंतर इतरांना त्या कामासाठी उद्युक्त करायचं. अशा प्रकारचा स्वभाव हा सिंह राशीचा आहे. म्हणजेच आत्मविश्वासाच्या जोरावरती बरीच मोठी कामं पूर्ण करून दाखवण्याची जी तयारी आहे, ही सिंह राशीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. परंतु नेमकं गेल्या काही महिन्यापासून याच गोष्टीमध्ये तुम्ही थोडेसे पिछाडीवर दिसत आहात. छोट्या-छोट्या कामामध्ये सुद्धा विलंब लागत आहेत किंवा तुमचे जे अंदाज आहेत हे चुकत आहेत. अर्थात त्याचं कारण आहे तुमच्या अष्टमस्थ भ्रमण करणारा शनी. आणि गेल्या 1-1.5 महिन्यापासून जो गुरु आहे हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानामध्ये किंवा ज्याला आपण 12वा गुरु म्हणतो, याचं राशी परिवर्तन झालेलं होतं. आणि याच्या जोडीला म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्याप्रमाणे तुमच्या राशीत भ्रमण करणारा केतू. मग आता डिसेंबर महिन्यामध्ये नेमकं परिस्थितीमध्ये काय बदल होणार आहे? डिसेंबर महिन्यामध्ये परिस्थितीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचा बदल होणार आहे. खास करून व्ययस्थानात भ्रमण करणार किंवा 12व्या स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा वक्री होऊन तुमच्या 11व्या स्थानात येणार आहे. ही शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. याचप्रमाणे राशीच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, तो गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वक्री होता. तो आता मार्गस्थ होणार आहे. आणि राशीचे सगळ्यात महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत रवी आणि मंगळ हे सुद्धा तुमच्या केंद्र आणि कोण स्थानामध्ये म्हणजेच चतुर्थ आणि पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहेत. आता या सर्वांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे डिसेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील? तुमच्या आयुष्याचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह शनी हा तुमचा षष्ठेश आहे. हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. आता तो मार्गस्थ झालेला आहे. आणि राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा सुद्धा तुमच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता. तो आता तुमच्या लाभ स्थानात किंवा 11व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं हे सर्व ग्रहमान तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आणि शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. तुमचं जे मूलभूत गुणधर्म आहे तुमच्या राशीचा आत्मविश्वास हा आत्मविश्वास तुमच्या राशीमध्ये आता या महिन्यापासून परत पूर्ववत दिसणार आहे. काळजी करू नका. तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यामधून करू शकता. तुमचे अंदाज चुकणार नाहीत. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की 3 जे ग्रह आहेत हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत तुमच्या राशीकरता. पहिला जो ग्रह आहे तो बुध हा तुमचा लाभेश आहे आणि धनेश आहे. हा बुध तुमच्या तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहे. राशीचा दुसरा महत्त्वपूर्ण ग्रह गुरु हा तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे, जो की तुमच्या व्ययस्थानामधून लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. याचप्रमाणे राशीचा राजयोगकारक ग्रह मंगळ हा तुमच्या चतुर्थ आणि पंचम स्थानामधून भ्रमण करणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो वीक पॉईंट आहे तो म्हणजे पैसा किंवा म्हणजे आर्थिक स्थिती ही या महिन्यामध्ये तुमची सुधारू लागेल. अतिशय उत्तम असणार आहेत. आधी जे काही तुम्ही कामं केलेली असतील किंवा अडकलेले जे पैसे असतील हे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहेत. काम करण्याच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. त्याचा जरूर लाभ घ्या. त्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं आर्थिक संदर्भात काळजी करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक व्यवहार हे होणार आहे. याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल काळजी करू नका. या महिन्याच्या जवळजवळ 10-12 तारखेनंतर तुम्ही केलेले जे व्यवहार असतील ते अतिशय उत्तम राहतील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. लाँग टर्ममध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये दोन्हीमध्ये केलेले जे तुमचे अर्थव्यवहार असतील हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं आहे. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे मंगळ हा चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे. म्हणजे ह्या महिन्याच्या जवळजवळ 12-13 तारखेपर्यंत रवी मंगळ बुध शुक्र हे तुमच्या चतुर्थात असणार आहे. अर्थात याचे सकारात्मक किंवा शुभ आणि अशुभ परिणाम दोन्ही तुम्हाला मिळतील. थोडेफार अशुभ परिणाम तुम्हाला साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही अनुभवलेले असतील. ते म्हणजे घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावर वादविवाद होणं
किंवा घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये असा कोणताही अनुभव तुम्हाला येणार नाही. उलटपक्षी घरातल्या व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू येऊ शकेल. याचप्रमाणे नवीन वास्तू घ्यायची असेल, वास्तूमध्ये रिनोव्हेट करायची असेल, असलेली वास्तू जर का तुम्हाला विकायची असेल, या सर्व गोष्टींकरता हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम असा असणार आहे. याचप्रमाणे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे जे रवी मंगळ आहेत, हे रवी मंगळ तुमच्या पंचम स्थानामध्ये येणार आहे. म्हणजे रवी जो आहे तो 16 तारखेला येणार आहे. मंगळ जो आहे तो साधारणतः 8 तारखेला तुमच्या पंचम स्थानात येणार आहे आणि तिथे बुध शुक्र सुद्धा येणार आहेत. तर खास करून या मंथच्या जवळजवळ 14-15 तारखेनंतर थोडीशी काळजी घ्या. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणामुळे तू मैमे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. परंतु याचबरोबर आर्थिक दृष्टीने मात्र 14-15 तारखेचा नंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. नवीन कामाची तुम्ही सुरुवात, मग ते करिअरच्या संदर्भातलं असेल किंवा तुमच्या एखाद्या बिझनेसच्या संदर्भात, ते तुम्ही या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतर जर का चालू केलं तर त्याचे अनुभव खूप चांगल्या प्रमाणात मिळू शकतील. आणि या महिन्याच्या 14-15 तारखेनंतर तुमच्या मानसिकतेमध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय शुभ परिणाम किंवा सकारात्मक अशी तुमची मानसिकता तुम्हाला दिसून येईल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात खास करून शारीरिक दुखापतीच्या सारखे काय त्रास वगैरे होऊ शकतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही काम केलेलं आहे, तुम्ही जे काही प्रयत्न घेतलेले आहेत, तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं आहे, तुम्ही जी काही तयारी केलेली आहे, त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी, हा शनी तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात तो आता मार्गस्थ झालेला आहे आणि राशीच्या सप्तम स्थानामध्ये राहू सुद्धा भ्रमण करत आहे. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा नवम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेफार ताणलेले नातेसंबंध होते, ते परत या महिन्यामध्ये पूर्ववत होणार आहेत. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध पूर्ववत होतील. तुमच्या दोघांमधील हार्मोनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचबरोबर सिंह राशीच्या ज्या व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय अनुकूल असणार आहे. म्हणजेच विवाह जुळणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट ज्याला आपण म्हणतो, याचप्रमाणे तुम्हाला अपेक्षित असे स्थळ मिळणं, अशा प्रकारच्या काही चांगल्या सकारात्मक घटना या महिन्यामध्ये नक्कीच घडणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 20 तारखेनंतर हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर त्यामुळे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सुद्धा काळजी करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा नोकरी करता, व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे व्यक्ती असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. अर्थात हा जो परिणाम आहे, हा परिणाम सुद्धा तुम्हाला साधारण ते 8 ते 10 तारखेपर्यंत दिसून येईल. त्यानंतरचा कालावधी अर्थातच अतिशय उत्तम असणार आहे. त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये वेगळे काही निर्णय करून घेऊ नका. करिअर तुमचं अतिशय व्यवस्थित चालू राहणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या 7-8 महिन्यापासून किंवा खास करून गेल्या 1.5-2 महिन्यापासून जे काय स्ट्रेस, जे काय तुमची नकारात्मक मानसिकता झालेली होती, मनावरती जे मळब आलेलं होतं, ते या महिन्यामध्ये संपूर्णपणे निघून जाणार आहेत. तुम्हाला कार्यक्षेत्रासंदर्भात, करिअरच्या बाबतीमध्ये, आर्थिक संदर्भात नवनवीन संधी मिळणार आहेत की ज्या सकारात्मक असणार आहेत, ज्या संधी तुमच्यासाठी अनुकूल अशाच असणार आहेत. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम सिंह राशीवर करता नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, त्याच्याबरोबर तुमच्या चतुर्थातला जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. खास करून प्रवास योग संभवतात किंवा धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्याप्रमाणे किंवा तशा प्रकारचे काही चांगले अनुभव मिळणं, अशा प्रकारच्या गोष्टी साधारण 6 तारखेच्या आसपास होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. काही छोटे मोठे अनपेक्षित आर्थिक लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले अडकलेली जी कामं आहेत ती सुद्धा या दरम्यान तुम्ही हाती घेऊ शकता. त्या संदर्भातले तुम्हाला काही चांगल्या बातम्या किंवा चांगले रिझल्ट सुद्धा मिळू शकतील. दिनांक 8 तारखेला शनी आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. आता हा जो केंद्रयोग आहे हा थोडा महत्त्वपूर्ण राहील.
तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणारा मंगळ आणि अष्टम स्थानात भ्रमण करणारा शनी हे दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहेत. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये सर्वात जास्त अशुभ फलदायी असा हा योग राहील. खास करून जो योग आहे हा तुमच्या आरोग्यावरती परिणाम करेल किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं आणि त्याचे परिणाम टोकापर्यंत जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. यानंतर दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. बुध जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय त्याबरोबर दशमातला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील. या दरम्यान वास्तूच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार टाळणं गरजेचं राहील. दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमचा चतुर्थात भ्रमण करतोय त्याबरोबर तुमचा अष्टमातला जो नेपच्यून आहे हा प्रतियोग करणार आहे. काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबर धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्यासंबंधी काही चांगले अनुभव येणं अशा प्रकारच्या काही घटना या दरम्यान घडू शकतील की ज्या चांगल्याच असतील. दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग खास करून रिलेशनशिपमध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे तू मैमे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. दिनांक 24 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा केंद्रयोग तुमच्या पंचम आणि अष्टम स्थानामधूनच होणार आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमजासारखं काही वातावरण तयार होईल. आता याचे काही दूरगामी परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत असाल तर कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती दिनांक 4 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती दिनांक 20 तारखेला आहे. अर्थात तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा रवी आहे. अमावास्याने पौर्णिमेला दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या संदर्भात या महिन्याच्या 4 आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.